नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण बघूयात उद्या आहे निफ्टी 50ची एक्सपायरी, राईट. आणि त्यामुळे उद्या एक्सपायरीला मार्केटमध्ये आपण कशा प्रकारे काम करू शकतो याच्याबद्दल आपण डिस्कशन करूयात. आणि आजच्या सुद्धा मार्केटचा आपण स्टडी करूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल निफ्टी 50 जर आपण बघितलं, वीकली एक्सपायरी आहे, राईट. उद्या का आहे? उद्या तर बुधवार आहे, बट गुरुवारी म्हणजेच 10 एप्रिलला जी आहे ती महावीर जयंतीची सुट्टी आहे मार्केटला. आणि त्यामुळे जी वीकली एक्सपायरी आहे ती उद्या असणार आहे. ठीक आहे. आणि त्यामुळे जे निफ्टीमध्ये आपल्याला कशा प्रकारे काम करता येईल डिस्कशन करूया. मोठी मुवमेंट पॉसिबल आहे आणि त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, कशा प्रकारे आपण काम करू शकतो. ठीक आहे. आणि जर आपण बघितलं निफ्टी 50, कालच्या व्हिडिओमध्ये आपण जसं डिस्कशन केलं होतं की मार्केट आज थोडंफार पॉझिटिव्ह राहू शकतं, मार्केटमध्ये रिकव्हरी येऊ शकते, त्यानंतर स्टॉकमध्ये सुद्धा 5 ते 10% रिकव्हरी येऊ शकते. तर नॉर्मली आज स्टॉक सुद्धा चांगले प्लस आहेत. त्याच्यानंतर आपले निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही मध्ये आपल्याला पॉझिटिव्हिटी पाहायला मिळत आहे. आता सुरुवातीला मार्केट डाऊन होतं, म्हणजे गॅप फिल केलं आणि त्याच्यानंतर मार्केट जे आहे ते ट्रेंड जो आहे तो पॉझिटिव्ह केलेला आहे, राईट. तर आता अशा याच्यामध्ये आपण उद्या कसं काम करू शकतोय? नॉर्मली आता 22,500च्या जवळ मार्केट क्लोज झालेला आहे, राईट. आणि हे जे पॉझिटिव्ह आपल्याला मार्केट दिसतंय, तर हे फक्त एक तात्पुरतं आहे असं आपण म्हणू शकतो. कारण असं नाहीये की मार्केट जे आहे ते आता जो ट्रेंड आहे मार्केटचा तो अपसाईड झालेला आहे, हे असं बिलकुल नाहीये. तर फक्त हे तात्पुरते आपल्याला तेजी म्हणजेच अपसाईड दिसत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मार्केटला खाली गॅप फिल करण्यासाठी पुन्हा या लेवलला यावंच लागेल, कमीत कमी 22,200 पर्यंत. ठीक आहे. त्यामुळे मार्केटमध्ये डाऊन साईड तर येणारच आहे, फक्त ती उद्याच येईल असं नाहीये. कधीही येऊ शकते, जसं आपल्याला प्राइस ऍक्शन लेवल्स दिसतील, लेवलनुसार आपण काम करतो. बाकी न्यूज वगैरे काही असो, आपण आपल्या स्टडीनुसार म्हणजेच प्राइस ऍक्शन नुसार आपण जर काम केलं तरी आपल्याला चांगली मुवमेंट पाहायला मिळते. ठीक आहे. त्यामुळे आपण डाऊन साईड, जर आपल्याला डाऊन ट्रेड आपण कधी करणार, जेव्हा मार्केट 22,450 सस्टेन करेल उद्या. ठीक आहे. तर आपण डाऊन साईडचा, पुट साईडचा ट्रेड आपण स्टडी करू शकतो, प्लॅन करू शकतोय. ठीक आहे. आणि जर समजा मार्केटने उद्या 22,700 ब्रेक केलं, तर आपण सी साईडचा ट्रेड जो आहे तो प्लॅन करू शकतो. हे सुरुवातीचं झालं, म्हणजे मार्केट ओपन झाल्यावर आपण एक तर मार्केट कुठं ओपन होईल त्यानुसार तर आहेच. बट समजा जर मार्केट याच रेंजमध्ये कुठेतरी ओपन झालं, त्यानंतर जर 700च्या वर सस्टेन झालं, तर आपण कॉल साईड मध्ये काम करणार आणि 22,450च्या खाली पुट साईड काम करणार. टार्गेट काय असेल? जर 450 मार्केटने ब्रेक केलं, तर टार्गेट जे असेल ते असेल 22,290चं, म्हणजे 300च्या जवळ. 22,300 हे पहिलं टार्गेट असेल डाऊन साईडला आणि 22,200 हे दुसरं टार्गेट असेल डाऊन साईडला. ठीक आहे. कमीत कमी इथपर्यंत तरी मार्केट खाली येऊ शकतं. आणि जर 22,200 ब्रेक केलं मार्केटने, तर 22,000 पर्यंत सुद्धा मार्केट येऊ शकतं. त्यामुळे डाऊन साईडचे हे लेवल्स आहेत. अप साईडला जर मार्केट गेलं, तर अप साईडला मार्केट जे जाऊ शकतं मॅक्झिमम ते आहे 22,900 पर्यंत. ठीक आहे. 22,900 ते फायनली 23,000. कमी चान्सेस आहेत, बट 22,000 पर्यंत गॅप आहे. त्यामुळे मार्केट जर समजा उद्या चांगलं पॉझिटिव्ह राहिलं, ब्रेकआउट दिला तरच पॉझिटिव्ह राहू शकते. तर 22,900 आणि 23,000 पर्यंत मार्केट हे आपल्याला अपसाईडचे टार्गेट दाखवू शकतं. ठीक आहे. हे जे आहेत ते अपसाईडचे टार्गेट असतील आणि खाली जे असतील ते डाऊन साईडचे टार्गेट असतील निफ्टीमध्ये. जर तुम्ही बघितलात आपल्या, जर तुम्ही फ्री टेलिग्राम चॅनलला असाल, ठीक आहे, तर हा जो ग्रुप आहे, तुम्ही जर नसाल तर लगेच जॉईन करून घ्या. या ग्रुपला जर आपण पाहिलं आज काय काय ट्रेड दिले होते, तर बघा आज पुट साईडचा ट्रेड दिला होता 150चा पुट. ठीक आहे. 150चा जो पुट आहे तो 170, 180 केला. त्याच्यानंतर 200 आणि 220 नॉनस्टॉप मुवमेंट जे आहेत 150 पासून 220, नियर अबाउट 70 पॉईंटची मुवमेंट या पुट ट्रेडने दिलेली आहे. तर असे जॅकपॉट ट्रेड तुम्हाला डेली पाहिजे असतील स्टडी पर्पज फक्त, तर तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन करू शकता, फ्री ग्रुपला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण स्टॉक ऑप्शनचाही ट्रेड एक शेअर केला आहे प्रायव्हेट ग्रुपला. तेही तुम्हाला या ग्रुपला मिळून जाईल, दिसेल. तर तुम्ही हा ग्रुप नक्की जॉईन करून घ्या.
ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्टॉक पाहिजे असेल, स्टॉक बद्दल माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही ह्या ग्रुपला जॉईन व्हा, एसपी स्विंग ट्रेडर, जिथे आपण इंट्राडे आणि स्विंग बद्दलची माहिती आणि ट्रेड असतील तर ते पण अपडेट शेअर करत असतो. ओके. तर आता बघूयात आपण स्टॉक्स. निफ्टीचे आपण लेवल बघितली आहे, तर एकदा बँक निफ्टीकडे जाऊयात आपण. ठीक आहे. सो जर आपण बँक निफ्टीकडे गेलो, तर बघा बँक निफ्टी जे आहे ते एका झोन मध्ये चांगल्या प्रकारे काम करत होता. बँक निफ्टीला इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे, त्यामुळे उद्या जर समजा तुम्हाला निफ्टीमध्ये काम करायचं नसेल, कारण एक्सपायरी आहे ती पण एक दिवस आधी आहे, त्यामुळे प्रीमियम डीके पण खूप होऊ शकतो. सो तुम्ही सेन्सेक्स मध्ये किंवा बँक निफ्टीमध्ये पण काम करू शकता. सो बँक निफ्टीमध्ये 50,800 ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे ब्रेकआउटसाठी. ब्रेक केल्यावर आपल्याला सुरुवातीला फास्ट मुवमेंट एक्सपेक्टेड आहे, आणि जे टार्गेट आपल्याला मिळू शकतं ते आहे 51,400 पर्यंत. ठीक आहे. सो 500 ते 600 पॉईंट कमीत कमी टार्गेट अपसाईडला एक्सपेक्टेड आहे जर हा ब्रेकआउट झाला तर. सो त्यामुळे ह्या ब्रेकआउटवर नक्की वॉच ठेवा. ठीक आहे. सो ह्या ब्रेकआउटला जर मार्केटने थोड्या वेळाने ब्रेक केलं तर टार्गेट आपल्याला मिळू शकतं 51,400, 51,500 पर्यंत. आणि जर डाऊन आलं तर डाऊन साईडचा जो ट्रेड बनतो बँक निफ्टीमध्ये, तर तो बनतो ह्या लेवलच्या खाली, म्हणजेच 50,300च्या खाली. ठीक आहे. याच्या खाली ट्रेड बनेल डाऊनचा. 50,000 पहिलं टार्गेट असेल आणि 49,700 हे दुसरं टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. सो या लेवल्स तुम्ही उद्या नक्कीच तुमच्या स्टडीमध्ये यूज करू शकता आणि तुम्हाला नक्कीच ह्या हेल्प करू शकतील. सो आता बघूयात आपण काल जो स्टॉक आपण डिस्कशन केला होता, जर तुम्ही पाहिलं असेल, जिंदल स्टील बघितला होता आपण. ठीक आहे. त्यानंतर जिंदल ड्रिलिंग पण पाहिला होता. सो या स्टॉक मध्ये आज साइडवेजच मुवमेंट झाली बिकॉज ऑफ की गॅप अप स्टॉक झाले नॉर्मली जर पाहिलं तर. परंतु ह्या स्टॉकवर तुम्ही नक्की वॉच ठेवा बिकॉज ऑफ इंट्राडे पर्पज. जर ब्रेकआउट मिळाला, ठीक आहे, म्हणजेच काय की स्टॉक थोडासा साइडवेज ओपन होऊन जर वरी ब्रेकआउट दिला तर ट्रेड बनतो. जर डायरेक्ट गॅप अप ओपन झाला तर मग लवकर ट्रेड बनत नाही, मग त्याची दुसरी स्ट्रॅटेजी असते. बट स्टॉक खाली आहे आणि लाईव्ह मार्केटमध्ये ब्रेकआउट दिला तर आपल्याला बाईंगसाठी याच्यामध्ये प्लॅन करता येऊ शकतो. सो जिंदल स्टेनलेस स्टील मध्ये म्हणजे JSL मध्ये तुम्ही नक्की वॉच ठेवू शकता. एक चांगली मुवमेंट ब्रेकआउटची येऊ शकते. ठीक आहे. सो थोडं जर मार्केट प्लस असेल तर. त्यानंतर जिंदल रील जर बघितलं, जिंदल ड्रिलिंग, ठीक आहे, तर हे बघा आज हे पण पूर्णतः साइडवेज होतं. मॉर्निंगला इथून रिव्हर्स ट्रेड याच्यामध्ये झालेला आहे. त्यानंतर मॅझडॉक जो आपल्या प्रायव्हेट ग्रुपमध्ये स्टॉक शेअर केला होता, मॅझडॉक, ठीक आहे, तर याच्यामध्ये शॉर्ट सेल ट्रेड दिला होता. सध्या मार्केटचं हे जे आहे मोस्टली डाऊन आहे. स्टॉक मध्ये आपल्याला लवकर डाऊन साइड मुवमेंट मिळत आहे, त्यामुळे सध्या फक्त शॉर्ट सेलिंगचे स्टॉक जास्त करून आपण घेत असतो किंवा शेअर करत असतो ग्रुपला. सो त्यामुळे आजचा जो स्टॉक होता मॅझडॉक 2405 पासून 2350 हे टार्गेट याच्यामध्ये चांगला पाहायला मिळालं आहे. आपल्या स्टुडंटना माहिती आहे, ठीक आहे, ग्रुप मेंबर्सना माहिती आहे. तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली व्हॉट्सअप करा कम्युनिटी ग्रुप म्हणून, सो तुम्हाला डिटेल्स मिळून जाईल. त्यानंतर स्टॉक ऑप्शनचं पण सध्या चांगल्या प्रकारे मुवमेंट मिळत आहे. तुम्हाला जर तेही ग्रुप जॉईन करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअप करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही टेलिग्रामला जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला डिटेल्स तिथे मिळेल. प्लस फ्री ट्रेड सुद्धा तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. त्याच्यानंतर तुम्हाला क्लास वगैरे माहिती पाहिजे असेल तर व्हॉट्सअप करा. आणि तुम्ही जर समजा अजूनही जिथे कमी चार्जेस लागतात बाकी डीमॅट अकाउंट पेक्षा, सो एनरिच मनी मध्ये जर अकाउंट ओपन केलं नसेल, नॉर्मली जर तुम्ही ऑप्शन ट्रेड करत असाल तर यामध्ये नक्की अकाउंट ओपन करा. तुम्हाला ऑफर पण मिळेल. ऑफरची माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला मिळून जाईल. ठीक आहे. सो त्यामुळे डीमॅट अकाउंट पण ओपन करून घ्या. डीमॅट अकाउंट ओपन केला तर व्हॉट्सअपला नक्की स्क्रीनशॉट शेअर करा, सो तुम्हाला आपल्या ग्रुपला पण ऍड केलं जाईल. ठीक आहे मित्रांनो, सो धन्यवाद. भेटूया आपण अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ.